कोरेगाव तालुक्यातील एकंबे जिल्हा परिषद गटावर राष्ट्रवादीने निर्विवाद वर्चस्व मिळवत शिंदे सेना व भाजपचा धुळा केला आहे। एकंबे गटासह एकंबे गण व साप गणातील उमेदवार विरोधी उमेदवारापेक्षा प्रचंड फरकाने विजयी झाले आहेत। या विजयाच्या माध्यमातून राष्ट्रवादीने एकंबे गटावर कब्जा मिळवला आहे। कोरेगाव तालुक्यातील एकंबे जिल्हा परिषद गटाच्या निकालाकडे केवळ कोरेगाव तालुकाच नव्हे तर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते। राष्ट्रवादी विरोधात शिंदे सेना भाजपने एकत्रित येऊन आपले उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते। एकंबे झेडपी गट हा शिंदे सेनेचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या मतदारसंघातील आहे। त्यांना कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज घोरपडे यांनी साथ दिली। आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील माने व राज्य लेखा समितीचे माजी अध्यक्ष शहाजी क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीत टोकाचा संघर्ष होईल व लढत अटीतटीची होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता। परंतु शिंदे सेना व भाजपच्या आमदारांना राष्ट्रवादीच्या धुरंधरांनी आसमान दाखवले। राष्ट्रवादीच्या एकंबे झेडपी गटातील उमेदवार राजेश्वरी भोसले यांनी 17,423 मते मिळवत विजय मिळवला, तर त्यांच्या विरोधी शिंदे सेनेचे उमेदवार सुनीता भोसले यांना 8,444 मते, अपक्ष उमेदवार सुनीता भोसले यांना 113 मते व नोटाला 81 मते मिळाली। राजेश्वरी भोसले यांनी विरोधी उमेदवारापेक्षा 8,979 मतांचे लीड घेतले। पंचायत समिती साप गणातून राष्ट्रवादीचे उमेदवार अजिंक्य कदम यांनी 5,702 मते मिळवून विजय मिळवला, तर त्यांचे विरोधी शिंदे सेनेचे उमेदवार भगवान कदम यांना 4,038 मते, अपक्ष उमेदवार किरण जाधव यांना 2,866 मते व नोटाला 65 मते मिळाली। अजिंक्य कदम यांना 1,664 मतांचे लीड मिळाले। पंचायत समिती एकंबे गणातील राष्ट्रवादीचे उमेदवार केतन चव्हाण यांनी 8,075 मते मिळवून विजय मिळवला। त्यांचे विरोधी शिंदे सेनेचे उमेदवार नितीन भोसले यांना 4,876 मते, अपक्ष उमेदवार संतोष भोसले यांना 339 मते व नोटाला 101 मते मिळाली। केतन चव्हाण यांना 3,199 मतांचे लीड मिळाले। एकंबे गटातील पराभव शिंदे सेना व भाजप आमदारांच्या जिवारी लागणार आहे। या पराभवाने त्यांना आत्मपरीक्षण करण्याची वेळ आणली आहे। दरम्यान पंचायत समिती साप गणात साप गावातूनच शिंदे सेनेमधून भगवान कदम व अपक्ष किरण जाधव हे मेहुणे चुलत दाजी एकमेकाविरोधात आखाड्यात उतरले होते। यासह त्यांचे राष्ट्रवादीचे उमेदवार अजिंक्य कदम यांच्याबरोबर अशी तिरंगी लढत होती। गत निवडणुकीतही सापमधून राष्ट्रवादीच्या उमेदवार म्हणून दर्शना अडसुळे रणांगणात उतरल्या होत्या, मात्र त्यावेळी अपशिंगे येथील शुभांगी काकडे यांनी विजय मिळवला होता। पुन्हा या निवडणुकीत अपशिंगे येथीलच अजिंक्य कदम यांनी बाजी मारल्याने सापकरांची पंचायत समिती सदस्य होण्याची पुन्हा संधी हुकली आहे। तसेच एकसळे येथील दयानंद भोसले यांनी पत्नी राजेश्वरी भोसले यांना एकंबे झेडपी गटातून निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते, परंतु गटातील प्रत्येक गावागावात त्यांनी मायक्रो प्लॅनिंगने केलेली बांधणी फळाला आल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे। विशेषतः महिलांना एकत्रित करून वोट बँक मजबूत करण्याची जी टेक्निक त्यांनी वापरली ती कौतुकास्पद होती। त्यामुळेच निकालानंतर सर्वसामान्य जनतेतून डीबींना देव पावला असल्याच्या बोलक्या प्रतिक्रिया उमटत आहेत।